हे एक डिझाईन आहे की ज्या डिझाईनमध्ये या ठिकाणी भारतीय संवैधानिक व्यवस्था उलटून लेनिन आणि मार्क्सने जी व्यवस्था चीनमध्ये उभी केलेली आहे ती व्यवस्था या देशामध्ये उभं करायचा अशा प्रकारचा हा यांचा विचार आहे। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संदर्भात यापूर्वी अशा प्रकारचा कायदा तेलंगणा राज्याने केला, आंध्र प्रदेश राज्याने केला, ओरिसाने केला, झारखंडने केला आणि या सगळ्या राज्यांनी हा जो कायदा केला यानुसार केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना हे ॲडवाइस केलं की राज्यांनी असा कायदा केला पाहिजे। आणि याच्या पाठीमागचं कारण काय झालं तर यापूर्वी अशा प्रकारचं बॅन करताना काही केसेसमध्ये आपण UAPA लावला आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की जोपर्यंत ॲक्टिव्ह टेरर ॲक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत UAPA लावता येणार नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की आता UAPAच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गोष्टींवर कारवाई करता येणार नाही। आणि म्हणून मग जी सगळी राज्य होती त्या सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने हे जे काही 4 राज्यांनी कायदे केलेले आहेत या कायद्यांसारखा कायदा करण्याकरता या ठिकाणी सांगितलं। आता मला हे देखील लक्षात आणून द्यायचं आहे की हा अर्बन माओवाद आज आलेला आहे का? आपण बघा की UPAचं सरकार असताना हा 18 फेब्रुवारी 2014ला विचारलेला प्रश्न आहे होम अफेअर्स मिनिस्ट्रीला। आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय